तर हाय नमस्कार यूट्यूब परिवार. मला म्हणतात लय ओरडती आहे की नाही, म्हणतात हिला वाटतं की लय फेमस झाले का काय. पण नाही बाबा, तुमच्यापेक्षा मोठं नाही मला व्हायचं. तुमच्या मागच असू द्या आम्ही, तुम्ही पुढं चाला, आहे की नाही. तर सगळ्यांना नवरत्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुणाकुणाची झाले ती कपडे धुणं काय असते ती. तर आम्ही केले बघा आताची सुरुवात. तिकडं काय जणांची कपडे वाळायला लागल्यात. आमच्या इकडचं तळ दिसलं का. आता म्हणलं होतं तळ्याला जावं कपडे धुवायला, तर तिथं जसं काय गुळाला मुंगळं चिटकल्या इतकी गर्दी झालेली आहे, इतकी गर्दी झालेली आहे. तुम्ही म्हणता सारखं नाकाला का हात लावायला लागली, सर्दी झाली म्हणून तसं होतं. केस पण वळवळ करायला लागलं. तर तिकडं आहे बघा आपलं तळ, आणि जावं म्हणलं होतं पण तिथं गर्दी असल्यामुळे म्हणलं चला लाईट पण आहे आपली, मोटर चालू करावं, तोपर्यंत हळूहळू कपडे बिपडे धुवाव. दुसरी बारकी तरी मोठी कपडे परत धुवायला येते, आहे की नाही. तर मी आले बघा आता मोटर चालू करायला. कशाने करू, तिथं पण बटणं नाही ती का काय. इतर वेळेस ती लाकडं मरणाची सापडतात, आता ती मोटर चालू करायला मला एक बारकुस लाकूड सुद्धा सापडत नाही. आता इथलंच घेते मोडून कसं तरी येडं वाकडं. तर आताची माझी सुरुवात आहे कपडे धुवायला. कोण मदतीला पण नाही बिचारीला, लेकराला आता माझी मलाच करावं लागतंय. म्हणजे सगळ्यांच्या घरी असतंय की कोण मोठ्या मुली असतात, मुलं असतात, नवरदेव असतात, आहे की नाही मदतीला. पण आमचं नवरदेव गेलं कामाला, बाप्पा गेला टपरीत, दाद्या गेला टपरीत. ती बारकं फिरतंय माझ्या पाठीमागं, दिसलं का. लय लांब आहे अजून. थांब ना बाळा, मी आले की घरी, तू कशाला यायला लागलीस. आणि आपल्या आत्याच तर माहितीच आहे. आत्याला, आपल्या आत्या मामाला काय काम होत नाही. आमचं मामा करू लागला असतं ती गोदड्या ही धुवू लागला असतं, पण मामांचा हात, त्याच्यामुळं मग मामा पण नाही. आता कुणाची मला मदत घ्यायची म्हणजे मला वाटत नाही की कोण माझ्या मदतीला येईल म्हणून. म्हणजे आपल्या घरची तरी बारकं करू लागल, थोडंफार मदत करू लागल ना. चला मग. तर आता मोटर चालू करून आले मी. आता तुम्हाला दाखवते राडा आपल्या घरात आणि काय काय करायचंय. आज काय करणार आहे आपण, उद्या काय करणार आहे आपल्या. आता राधात आला तर ह्या छकुली कावी तर आपलं मामाच्या पण मागं लागलेलं होतं. ही पेरायचं, ही पेरून घेतलंय आपण इथं. म्हणून जरा उशीर झाला. आता घरातला स्वयंपाक पण करावं लागतं. काय मामा काय पाणी भरून घ्यायचं आधी आणि मग धुवायचं. म्हणजे हळूहळू, म्हणजे तिथली तळ्यावरची आपल्या गर्दी कमी झाली, मग आपण जायचं उद्या. गर्दीत शिरूच वाटत नाही मला, कारण की माणसं उरक 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 असतंय. त्याच्यामुळं आपण काय करायचं, बारकी बारकी कपडे आपले लाईट चालू आहे तोपर्यंत धुवून घ्यायचं. घरातलं काम आवरायचं, तिथलं झालं सगळ्यांचं, मग तिथं निवांत जाऊन धुवायचं सकाळी लवकर उठून. म्हणजे टेन्शन राहत नाही. सकाळ सकाळ जावं लागलं मला, कारण सकाळ सकाळ बाप्पा पण असतोय घरी आणि दादाचे पप्पा पण असतात घरी. त्यांनी तर कधी हात लावत नाही, तर कशाला. त्यांना सांगितलं 4 दिवस झालं निरमा आणायला, आणा 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 आणा. लक्षातच राहत नाही कामाच्या राड्यात. विसरून तर येते, उशिरा तर येते. काय भरती की मम्मी, आताशी आले की व मामा. असं आहे सगळं एकटीच्या जीवावरच असतंय. ह्यांनी नसल्यावर असलं तरी कोण करत नाही बाई. बिचारीला लेकराला किती काम असते.
तर आता इथं भरलं ही ड्रम. आता ह्या ड्रमात मला सोडायचं आहे. तर भरलं ही ड्रम. हे चिमणा इकडे एक बा. आता इथं पाईप धरू का इकडं वाल फिरू ही कळ नाही म्हणून दिदीला बोलवलं. ये बा थोडं वाल फिरव ना तिथलं प्लीज. हां इथलं खालचं फिरव थोडं मोठं. मग एकटीच्या मागं असल्यावर राडाला काम उरकतच नाही बाई. काय करायचं. अजून दसरा काढायचा आपल्याला. तर सगळ्यांचं झालं असं आहे की नाही. तर आता इथं घेते टाकी भरून तिकडं करते घरापाशी चालू आणि तिथं आपलं करते काम चालू. तर इथं असलं आपल्याला घरी पाणी आहे म्हणून जरा बरं आहे. सगळं तळ्यावर करायचं म्हणलं सोनी मरलीच असती मग आहे का नाही. इथं केलं पाणी चालू. आता वाहूच तर मग गावाकडले पाणी असते. शहरात तर कपडे कुठं धुवावी कुठं वाळ टाकावी हेच कळत नाही. पाणी बी बचत करते की मी. पण आता आपल्याला लागतंय म्हणल्यावर घ्यावंच लागतंय. वापरावं लागतं पाणी. आताशी सुरुवात केली आपण कपडे धुवायला. तर आता इथं बघा का एवढी कपडे काढले ती म्हणजे ह्याच्यापेक्षा डबल कपडे अजून घरात आहे ती. पण तवर म्हणलं आता ऊन पण लय झालंय. आता मी पडन काळी पुन्हा उन्हात. कारण इथं आपल्याला सावली पण नाही कुठं. इथलं पाईप आहे इथं जोडते लगेच. इथं धुवून टाकते. मामा भरायला लागला तर हिटर ही आधी द्या द्या सारखा हात दुकान अजून का तिकडचं कॉक कमी फिरवलं का तिथलं. बारके आधी तिथलं भरू द्या. तर अजून आपले मोठे कपडे काढायच्यात बाहेर. तर ती उद्या सकाळ सकाळ धुवावं म्हणलं. उन्हाचा आणि पावसाचा काय भरोसा नसतोय. त्याच्यामुळं माणसाचा काय भरोसा नाही तर निसर्गाचा काय भरोसा असणार आहे हाय की नाही. माणूस कधी कोण कवा बदलन आणि कधी कोण म्हणजे चांगल्या कमेंट्स येतात वाईट पण कमेंट्स येतात. तसं ऊन असलं की 10-15 मिनटात तर पाऊस येऊ शकतो. त्याच्यामुळं आता एवढी धुते थोडी घर आवरते. अजून मोठी कपडे पण लय आहेत भरपूर. आणि ती बप्पा ह्यांनी आल्यावरच काढते असं करते. मग मी पण हुशारपणा जरा तरी एकटी माझा हात कसलं दुखते की लय कपडे आहेत ती जा करते मी चालू. आणि लेकरांचं मधीच असतं मला टी व्ही बघायचीच हॉटस्पॉट चालू कर. काम कुठलं सुचून देत नाही. ती म्हणलं चला 2 दिवस झालं व्हिडिओ टाकला नव्हता. सकाळ सकाळी एक टाकला बारकुसा आणि म्हणलं आता एखादा टाकावं तर सगळ्यांची गडबड असते नुसती. तर आताशी आपण काम चालू केलं आहे आपलं दसऱ्याचं. तर कुणाकुणाचं झालं आहे सगळ्यांनी कमेंट्समध्ये सांगायचं बरं का की आमचं झालं आहे ही कर ती कर. लय त्रास असतो. आणि इथं मला मदतीला का कोणसुद्धा नाही बघा. आमचा मामासुद्धा नाही. तर फक्त मामाने तिथं धरला होता पाईप. तर मला म्हणलं लगेच धर ही पाईप माझा हात अवघडला आहे की नाही. तर एवढी कपडे आहे ती मला अजून धुवायला. अजून घरात पण लय आहे ती बघा तुम्हाला दाखवते. आता घरात पण हो का एवढी आहे ती इथं अजून बास्केटमध्ये ह्याच्यामध्ये आहे ती लय लेकरांची. माझी तर 2-3च म्हणजे 2-4 साड्या आणि 2-4 ड्रेस असते. पण लेकरांचं ढीग लागलाय त्यामुळे उशीर व्हायला लागला. आता हे घरबीर पुन्हा आवरून घेते. आधी कपडे धुवून घेते. तर कमेंटमध्ये सांगा बरं का कुणा कुणाचं राहिलं कुणा कुणाचं नाही. आणि मग असं म्हणू नका की डबल बोलती म्हणून आहे की ना. तर चला सगळ्यांना नवरत्नाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यांना कपडे ही तसलं धुतात ना म्हणजे स्वच्छ घर करतात त्यासाठी ऑल द बेस्ट. तर चला बाय. घ्या काळजी सगळे. बाय बाय.